नमस्कार मित्रांनो, आता आपण माळशिरस तालुक्यातील गिरवी या गावामध्ये आलेलो आहोत आणि हे जर तुम्ही पाहत आहात, हे गिरवी गावामधील सुंदर असं एक शिव महादेव मंदिर आहे आणि हे महादेव मंदिर आता आपण प्रत्यक्ष जवळ पाहणार आहोत। हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि मंदिराच्या चारही बाजूला अशा प्रकारच्या भव्य आकाराच्या ओवऱ्या आहेत। तुम्ही पाहू शकता की त्या काळामध्ये भक्तांना राहण्यासाठी याचा उपयोग होत होता आणि हे जर वर जर पाहिलं, हे सर्व मराठीशाही काळातलं बांधकाम दिसून येतं आणि आज सुद्धा मंदिर चांगल्या सुस्थितीमध्ये आहे। मंदिराचा परिसर अत्यंत विस्तीर्ण असून काही समाधी दिसतात, काही तुळशीची वृंदावन दिसतात। तर आता आपण जवळ मंदिर मुख्य पाहूया। मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर असे मोठे मोठे अनेक देवकोष्ठक आहेत आणि त्याच्यामध्ये हे सुंदर असं वेगवेगळे देवतांचे शिल्प बसवण्यात आलेले आहेत आणि हे सर्व शिल्प मराठीशाही काळातील उत्तम एक शिल्पकलेचं प्रतीक याच्यातनं आपल्याला दर्शवतात। तर काही रिकामे कोणाडे हे रिकामे आहेत, परंतु काहीमध्ये आज चांगल्या स्थितीमध्ये मूर्ती आहेत। तर त्यात आपण जवळ पाहूयात। तुम्ही इथं मंदिराच्या समोर पाहू शकता काही तुळशी वृंदावन आहेत आणि त्याच्या मध्यभागी झाडाच्या खाली नरसिंहाचं एक मंदिर आहे। आता आपण जे मंदिर पाहिलं तर त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण आहोत आणि हे समस्त गावकरी आज उपस्थित आहेत आणि माझ्या बाजूला आहेत आदरणीय गुरव काकाजी। ते ह्या मंदिराचे अनेक वर्ष झालं सेवा बजावतात, 3 पिढी आणि 3 पिढीपासून त्यांचा हा वारसा चालू आहे आणि ते आता आपल्याला ह्या मंदिराबद्दल सविस्तर आणि थोडक्यात माहिती सांगतील। नमस्कार, मी या शंभू महादेव देवस्थानचा पुजारी धनंजय विष्णू जगताप बायकास्ट गुरव। ह्या मंदिराची परंपरा अशी आहे की ह्या मंदिराची पूजा गेली 3 पिढीपासून आम्ही गुरु या नात्यानं करत आहोत। पूर्वी या मंदिरामध्ये आमचं निवासस्थान होतं। आत्ता 2 वर्षापूर्वी हे मंदिर आम्ही काही मोडकळीला आल्या कारणानं बाहेर स्वतःच्या घरामध्ये राहायला गेलो आहे। ह्या मंदिराला अशी कंडिशन आहे की साक्षात भगवंताचं शंभू महादेवाचं मंदिर पब्लिक इश्यूपासून वंचित आहे, परंतु माळशिरसपासून 18 किलोमीटर सातारा जिल्ह्याची शेवटचा भाग, शेवटचं टोक, सोलापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक आणि पुणे जिल्ह्याचं शेवटचं टोक, अशा 3 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर हे शिखर शंभू महादेवाचं मंदिर आहे। ह्या शंभू महादेवाचं मंदिर हे हेमाडपंथी असून ह्या मंदिराच्या गिरवी गावामध्ये हेमाडपंथी मंदिर असून ह्या मंदिराच्या शंकराच्या पुढं साक्षात विष्णुरूपी नरसिंह, मंदिराच्या उजव्या बाजूला पंचमुखी शंभू महादेवाचं मंदिर, पंचमुखी महादेवाच्या मूर्ती, महादेवाचा शेवटचा अवतार पंचमुखी हा बळीराजासाठी त्यांनी घेतलेला होता। मंदिराच्या डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी, त्याच्या पुढं साक्षात मारुती आणि गरुड यांची जोडी, त्याच डाव्या बाजूला मसवड सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांचं हे मंदिर आहे आणि समोरच्या बाजूला तुळजाभवानीचं मंदिर। हा साक्षात आजान वृक्ष पिंपळ, या पिंपळाची पूर्वी मुंज केलेली होती आणि पिंपळाच्या साईडला एक हौद आहे। त्या हौदामध्ये पूर्वी दगडी पाईपलाईन आहे। मंदिराच्या समोर कारंजा, त्या हौदामध्ये पाणी ओतल्यानंतर ह्या ठिकाणी कारंज चालत होतं। असं हे अप्रतिम मंदिर फक्त अख्ख्या देशामध्ये गिरवी, नाशिक आणि काशी असं ह्या प्रतिकृतीचं मंदिर आहे। शके 1758चं हे मंदिर आहे। हा शंभूखेडचा राजा असा मानला जातो। पूर्वीच्या लोकांनी शंभूखेडच्या महादेवाची पूजा अर्चा करून त्याला तपश्चर्या करून हितं आणलं जातं। महादेवाच्या पाठीमागच्या साईडला एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये 2 शाळुंक आहेत, शंकर आणि पार्वती। पण हे मंदिर, हे महादेवाचं मंदिर एकलिंगी शाळुंका, पाठीमागं 2, साईडला 85 किलो वजनाची साक्षात शंकराची मूर्ती आहे। चैत्र शुद्ध अष्टमीला ह्या मंदिरामध्ये महादेवाची लग्न लावण्याचा कार्यक्रम केला जातो। त्यावेळेस पार्वती ही महादेवाच्या मांडीवर देऊन बाशिंग बांधून त्या महादेवाचं लग्न लावलं जातं। हे चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी 10 वाजता
कावडकाठीचा मान गावकऱ्यांच्या 5 कावडकाठ्या आहेत. एक भुजबळाची आहे माळी समाजाची, एक होलार समाजाची आहे गेजगे, आणि एक परीट समाजाची सोनटेके म्हणून आहे, एक जाधव समाजाची कावडकाठी ही समोर आहे. तर ती मानाची कावडकाठी. तर 10 वाजता रात्री लग्न लावलं जातं आणि 11 वाजता नातेपुतेच्या गिरजापतीचं लग्न लावलं जातं आणि 12 वाजताचा मान शिखर शिंगणापूरचा महादेव, त्या महादेवाचं 12 वाजता लग्न लावलं जातं. अशी ही आख्यायिका आहे. ह्या गिरवी गावाला असा एक इतिहास आहे की गोंदालेकर महाराज आमचे गुरु महाराजांनी स्वतः रामाच्या मूर्ती 101 वर्षापूर्वी स्थापन केल्या शंभू महादेवाच्या मंदिरामुळं. महाराजांनी स्वतः येऊन इथं मूर्ती स्थापन केल्यात. महाराजांचा मुळात जन्मच हे काय संभाजी बाबा यांच्या आशीर्वादानं आहे झालेला आहे. साक्षात परब्रह्म जन्माला येणार त्यावेळेस संभाजी बाबांनी त्यांच्या आईवडिलाच्या आईच्या ओटीमध्ये नारळ घातला आणि साक्षात परब्रह्म जन्माला यायचे म्हणून काहीतरी निमित्त नारळाचं साक्षात गोंदालेकर महाराजांचा जन्म झाला. महाराज हे रुद्र अवतार म्हणजे साक्षात शंकराचा अवतार म्हणजे रामदास स्वामी. त्याच्यानंतर ह्या गावामध्ये मारुती मंदिर आहे. त्या मंदिराची परंपरागत पूजा आम्ही गुरु या नात्यानं करतोय आणि मारुतीची पण पूजा करतोय. रामाची पूजा हे पाठक ब्राह्मण त्यांच्याकडं आहे. ह्या मंदिराला ह्या गावाला इतिहास आहे धनाजी संताजीचा. धनाजी संताजी ज्यावेळेस येत होते कारखेलवरून त्यावेळेस ह्या मंदिराशेजारी राम मंदिर आणि महादेव मंदिराच्या मध्ये एक अंडरग्राऊंड भुयार आहे. त्या भुयारामध्ये त्यांची गलबत चालायची. त्यांची बाहेर घोडी बांधायची सुद्धा जागा आहे. ह्या मंदिरामध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर ते जावळीच्या खोऱ्यामध्ये शिखर शिंगणापूर मार्गे छत्रपतींना भेटायला जात होते. त्यावेळेस त्यांचं काय बोलणं त्यावेळेस होत असेल हे इतिहासामध्ये सगळ्यांना माहीतच आहे. साक्षात संभाजी महाराजांचा जन्म हा शंभू महादेव शिखर शिंगणापूरच्या आशीर्वादाचा आहे. इथपर्यंत ह्या गावाची परंपरा. हे मंदिर फक्त मंदिर हे फार जुनं हेमाडपंथी मोडकळीला आलेलं आहे. तरी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा ही पुजारी या नात्यानं माझी कळकळीची नम्र विनंती. मंदिराचा जन्म नंदीचा जन्म झाला की तसं तिचं नाव आहे रखमापुरी म्हणून आता तुम्हाला दिसणार नाही. त्या ठिकाणी रखमापुरींनी सगळं काय केलं त्याच्यावर शिलालेख वाचन झालंय का वाचन झालेलं आहे शिलालेखचं. पण ते काय झालंय त्याला ते रांगोळी टाकावं लागते आणि रांगोळी टाकल्यानंतर ते दगडी म्हणजे हा स्वयंभू आहे. महादेव मंदिरामध्ये बाजूमध्ये एक सुंदर असं एक शिवलिंग आहे. तुम्ही पाहू शकता की 5 शिवमुख वर कोरण्यात आलेले आहेत आणि इथं खाली बाजूस एक शिवपिंड आहे. एका महादेवाचेच आहे शिवलिंगाचे आहे. तर याच्यावर 5 शिवमुख कोरण्यात आलेले आहे. असं हे सुंदर असं शिवलिंग आज आपण पाहत आहोत. आणि याच्या मागे शिव पार्वतीची मूर्ती पाहायला मिळते.